नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबईसह नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। परतीच्या पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली आहे। लक्ष्मीपूजनाला वरुण राजाचं आगमन झालंय। चर्चगेट, कुलाबा, सीएसटी या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी हा मुसळधार पाऊस बरसतोय। कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुद्धा पाऊस बरसतोय। तर चर्चगेट, सीएसएमटी या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे। रायगड जिल्ह्यात सुद्धा पाऊस बरसलेला आहे। मुंबईसह कोकणात काही ठिकाणी हा पाऊस बरसलाय। तर आताच्या घडीला मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय। आज लक्ष्मीपूजन आहे। सर्वत्र या लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असताना हा पाऊस बरसलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारंबळ ही उडाली आहे। बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारंबळ उडाली, तसंच व्यावसायिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात तारंबळ ही उडाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, मुसळधार पावसाला मुंबईत सुरुवात झालेली आहे, काय आहे अपडेट आताची? जगदीश, अगदी बरोबर आहे। परतीचा पाऊस जो आहे त्याची सुरुवात खूप आधीपासून सुरू झालेली आहे। मात्र ऐन लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा पावसाची म्हणजे परतीच्या पावसाची हजेरी जी आहे ती मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळाली। त्याचमुळे एकूणच दादर, चर्चगेट, वाशिम म्हणजे आपण मराठवाड्याचं म्हणतो, पण जर मुंबईचं सांगायला गेलं तर मुंबईमध्ये चर्चगेट, दादर, कुलाबा या ठिकाणी जे आहे ते पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि पाऊस हा अचानक आलेला आहे। मोठा वादळी वाऱ्यासह हा पाऊस आला होता। त्यामुळे अनेक नागरिक जे फटाके वाजवण्यासाठी मार्केटमध्ये किंवा जे आहे मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जे अनेक नागरिक निघाले होते, लोक निघाले होते, त्यांची मात्र जी आहे तारंबळ उडाली। कारण अचानक हा पाऊस सुरू झाला होता। त्यामुळे एकूणच जे रस्त्यावरती छोटी मोठी दुकानं लागलेली असतात, आपण बघतो की कंदीलची दुकानं लागलेली असतात, फटाक्यांची, रांगोळीची, दिवाळीच्या सणाच्या दिवशी आपण बघतो की फुटपाथवरती सुद्धा छोटी छोटी दुकानं लागलेली असतात, त्यांची सुद्धा तारंबळ उडालेली आहे। आणि मुंबईमध्ये सध्या जे आपण बघतो पावसाचं वातावरण झाल्यामुळे एकूणच फटाके वाजवणारे जे फटाके प्रेमी असतात ते सुद्धा आता फटाके त्यांचे विझलेले आहेत। त्यामुळे दादर परिसरामध्ये सुद्धा पाऊस पडल्यामुळे शिवाजी पार्क या परिसरामध्ये जी काही रोषणाई केली होती त्याच्यावरती याचा थोडाफार परिणाम पाहायला मिळाला। आणि एकूणच जी विद्युत रोषणाई ज्या ज्या ठिकाणी केलेली असते त्या ठिकाणी सुद्धा अशा अचानक पडलेल्या पावसामुळे जे आहे ते रोषणाईवरती जो आहे तो त्रास झालेला आहे। आणि रोषणाई काही ठिकाणी काही प्रमाणात बंद पडलेली आहे। मात्र आपण माझ्या मागे बघू शकता की सीएसटी परिसरामध्ये सुद्धा जो आहे तो पाऊस सुरू झाल्यामुळे एकूणच ट्रॅफिक जे आहे ते सध्या टाउनच्या दिशेने जास्त जरी नसलं तरी दादर या परिसरामध्ये ट्रॅफिक जे आहे ते वाढलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 24 तासांमध्ये अशा प्रकारचा रिमझिम आणि मध्ये मध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मात्र यामध्ये एक सर्वात मोठा दिलासा जगदीश असा आहे की ऑक्टोबर हीट सध्या सुरू आहे, उष्णतेचे वारे वाहत आहेत। त्यामुळे अशा पावसामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना ज्या ऑक्टोबर हीटपासून जे त्रस्त आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की ऑक्टोबर हीटमुळे वातावरण दुपारचं इतकं तापलेलं असायचं, ऊन इतकं जास्त असायचं आणि उष्णता इतकी जास्त असायची। त्यामुळे अशामध्ये रिमझिम पडलेल्या पावसामुळे कुठेतरी लोकांना दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।